मित्रांनो, आता ह्या कलियुगाच्या काळात, ह्या धावत्या युगात या जुन्या आपल्या परंपरा होत्या, त्या परंपरा आत्ताची जी पिढी आहे ती विसरत चालली. त्या पिढीसाठी आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. आत्ताच्या नवीन पिढीला कळावं की ज्यावेळेस बेंदूर हा आपला महाराष्ट्रीयन सण आहे, तो यायचा जुन्या काळात, त्यावेळेस घरी कशी बैल घडवायची चिखलाची, शेतातली माती आणून शेतकरी बैल घडवायची ती. आणि आज त्यासाठीच आपण खास आलेलो एका ठिकाणी. तर त्या व्हिडिओतच बघूया की बैल कसा घडवायची जुनी लोक. कारण आत्ता काय झाले, आत्ता सगळे रेडीमेड वस्तू घेतात, बाजारात जातात आणि शाडूची बैल कलर मध्ये आलेली बैल घेतात. पण जुनी लोक म्हणायची की जी चिखलाचा आपण बनवलेला बैल आहे, त्या बैलाला जो मान आहे बेंद्राचा, तो या शाडूच्या बैलाला मान नाही. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण आपल्या आत्ताच्या पिढीला पण कळायला पाहिजे की जुने लोक काय काय कला करायचे, ते काय काय गोष्टी करत होते आणि कसा बैल घडवत होते. परिचय सांगा तुमचा. माझं नाव धनाजी पांडुरंग कांबळी, मुक्काम गोनशी, तालुका कराड, जिल्हा सातारा. तर आता हा बैल किंवा गावठी बैल, हा आपण चिखल, हा रानातला चिखल. कुंभारे बैल करण्यात आणि आपल्या गावठी बैल करण्यात आसमानचा फरक असतो. कुंभारची बैल करण्याचं की काय त्यातल्या तिथेच शिंग करा, त्यातल्या तिथेच टांग करा, त्यातल्या तिथेच शिपूड करा, त्यातल्या तिथं. तसा नव्हे, ह्यो आपल्या गावठी बैल बनवायचे एक तरा म्हणून हे तुम्हाला आता बैल मी करून दाखवतो. तर ह्यासाठी काय करायचं, आपल्याला ह्या रानातलं हा चिखल आहे, हा चिखल आता म्हणजे काय एकदम आता ह्याला 2-3 दिवस आणाय पण पाहिजे होता ना. आपण जरा भिजत जरा घाण बिन रेती बेती दगड वगैरे असते ती काढायची होती. पण आता आपण काय केलंय, एका एकीचा आता हा चिखल आणलेला आहे. हा आणल्यानंतर आता आपण काय करायचं, ह्या थोडासा मळलाय, आपण थोडा मळलायचा हा. आता ह्या बऱ्यापैकी झालाय, म्हणून आपण काय करायचं, अजून आता ह्याला मळायचा. ह्या मळल्यानंतर हे तर असं खडे बिडे लागते ना, ही रेती अशी आपण जरा काढून घ्यायची. काढून घेतल्यानंतर मग काय करायचं, ह्याला तयार आपण करायचं ना. आपल्याला की आपल्याला हा बैल उभा राहतोय का हे बघितलं पाहिजे. त्यासाठी आता ह्याच्यात का नाही जरा घाण आहे, तर घाण आणल्यानंतर आपण काय करतो, आपण जे गव्हाचं पीठ असतं ना, त्या पद्धतीचं ह्याला असं मळायला लागतो. असा मळल्यानंतर असं दाबायचं, थोडा कुठं खडा असला ते रेती खडा काढून घ्यायची. आता काढून घेतल्यानंतर आता आपण बैल मस्त आपण बनवत होतो. लहानपणापासून मला एक 9-10 वर्षापासून हा छंद होता. पण ती मला असा छंद होता की बैल बनवायची 15 दिवस बेंदूर अगोदर असताना. आता ही गावातली मुलं माझी बैल एकदम भारी पैकी मी करणार. मग ती त्यावेळी काय तेव्हा 2 रुपयाची नोट आणि गोळा आणून द्यायची, पहिले न्यायची. पण ज्या वेळी मी नाही म्हणलं तर बेंद्राच्या अगोदर 100-150 बैल मी बनवत होतो. पण आता हल्ली मी सोडली. आता का त्या कुंभारांची आता निघले बैल, त्याच्यामुळे आता कोण घेते. पण आता ही तुम्ही आता माझी मुलाखत घेणे आलाय, त्यामुळं मला ही करणं भाग आहे. तर ही तुम्हाला बैल कसा बनवायचा हे मी दाखवतो. पण आता शाडूची जास्त बैल घेते, सगळी शोची बैल घेतात, कलर केलेले एकदम बाजारात ना. त्यात आणि ह्यात काय फरक वाटतो? त्यात आणि ह्याच्यातले आसमानचा फरक. कारण का छेडू आहे ती साशानं बनवलेली असते ती. आणि ती बैलांना काय कलर दिल्यामुळे माणसाला वाटतं छंद आता. पण आता सध्या कलाकार म्हणजे आपल्या घरची बैल बनवणार असं कोण राहिलेलं नाही. कुणी चिखल आणायचा, कुणी बनवायचं. पण खरा हा मानाचा चिखल, हा चिखलाचा बैल आपल्या पुजल्याला ह्याला मान. कुंभाऱ्या बैलाला तुमचा मान नाही. ही काय आता झालं छेडूच आणायचं, त्यातल्या साशात ती करायचं. पण ही हाताची मेहनत ही करण्याचे महत्व. आणि हा बैल करण्याची ऍक्ट कशी असते ही माहिती पाहिजे. कुंभाराने जर असं बैल केली तर कुंभार पुरायचा पण नाही आळे काय. तर त्यासाठी आता आपला हा बैल झाला. पण आपण आता काही लय मोठं बैल करणार नाही, आपण आता छोटी बैल करणार आहे. त्यासाठी मी चिखल आता आणलाय. पण आता हा थोडा एका बैलाचा तयार झालेला आहे. तर आपण आता ह्याला काय करूया, आपण आता सुरुवात करूया. ह्या जरा बऱ्यापैकी मळलाय. बऱ्यापैकी मळल्यानंतर याला मी आता बघणार आपल्याला तयार होईल का बैल. किती वर्षापासून करताय? ह्याला आता जवळजवळ माझ्या नाही म्हणलं तर वयाच्या 9-10 वर्षापासून मला छंद आहे. कुठनं शिकलेला? काय नाही, ही स्वतःची कला, स्वतः आपल्याला बघायची, त्याशी माणसं बनवायची. ती बैल म्हणलं आपल्याला बनते की मला छंद लागला असं. बैल एक नंबर भारी जमायला लागली. सगळं गाव माझ्याकडे यायला लागले. तेव्हा कुंभार कुठला काय कुठलं कुंभार नव्हता काय नाही. आता ही कुंभार येते ती दारावणी बैल जोडी विकते ती 100ला 200ला.
तवायला काय डिमांड आहे आम्ही नुकतं दिवसभर करून करून मारायचो. त्यावेळेला असेल की ह्याला डिमांड. कसं ह्याला लय मार्केट होतो. आता कुंभाराला कोण येतच नव्हता. कुंभार तो चिखलाचा बैलच मानाचा. प्रत्येक गावी हा चिखलच आणि चिखलाचा बैल हा मानाचा आहे. तर कुंभाराचं कसं असते की 12 बैताला दिलेली असती बैती, मांगानं मांगाचं करायचं, कुंभारानं कुंभार करायचं, न्हाव्यानं न्हाव्याचं करायचं. तसं ही धंदा. आता आपल्या मागाचा तर मग काय समज दावी कुठं किरसुन्या कुठं हेच असं होईल. असं ही प्रत्येकाला केल्यामुळे तर आपण काय केलंय ते जर नाथ हे सोडलेलं. पण आता ही मी आता जवळजवळ नाही म्हणल्यापासून जवळजवळ 25-30 वर्ष झाली ह्या सोडणार. पण आता ही सुरुवात मी आज ह्या बेंद्राला करून टाकतो. माती चाळा बिळायला लागते का? हा माती फक्त आणून काय करायचं भिजवायची, त्याला आंबवायची, अशी बारीक गव्हाचं पीठ असतं त्या पद्धतीने करायला लागतं. पण आता आपण काय केलंय आपल्याला गडबड झाल्यामुळे आपण रानात जाऊन ही माती आणलेली. आता ही माती आणल्यानंतर आपल्याला काय करायचं अशी ही माती थोडी 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 घेऊ अशी आता ही मळायची. आता ही कसं बऱ्यापैकी झालेलं आहे. आता गव्हाच्या पिठासारखं झालेलं आहे. आता हे जी बैल करू शकतो आपण काय. पण आता ही अजून एक माती तयार करायची आपण अशी अशी असं केल्यानंतर किती वेळ ही मळायला लागते? त्याला आता बरीच वेळ मळायला लागते. पण आता काय म्हणजे आपल्याला खात्री झाली पाहिजे बाबा हा बैल आपल्याला उभा राहतोय का. आता हे कसं झालं एक आपल्या गव्हाचं पीठ असते त्या पद्धतीचं झालं. तर थोडी थोडी आता काय होती या 2-4 दिवसापूर्वी अगोदर आणायला पाहिजे होती. आता आपला तुम्ही व्हिडिओ करताय त्याबद्दल मला आता ही गडबड झालेली. आता काय झालंय त्या कलियुगाच्या काळात आहे ना माणसं सगळी फास्ट दुनिया झाली. सगळ्यासनी फास्ट पाहिजे. त्यामुळे उक्ती बैल डायरेक्ट बाजारात न जायचं आणि घेऊन यायचं. बरोबर. त्यामुळे ही कोण असली झंझट आता करत बसत नाही. त्याच्यामुळे आता ही मला आग्रह केल्यामुळे ह्या मला बैल करायचा. ही हे का नाही ती बैल विकत आणणारी आणि ही मातीची बैल त्यात लय फरक वाटला आम्हाला बी. कारण काय माहितीये का आम्ही लहानपणी खेळायचो का नाही असल्या बैलांनी लय आनंद वेगळा असायचा. आनंद वेगळा होता तो आनंद आत्ताच्या आनंदात फार आहे. काय आता ही बैलाने किती पोरे लगेच वरनं टाकल्या खेळूची माती फुटली. ही बैल जवळजवळ चांगली अशी तरी शिंग मुडली तरी बैल असं फेकली तरी फुटत नव्हती. असं चिखलाची माती. आता किती वेळ मळणार आहे? झाले आता आपण तयारच करायचं. आता ही मळलाय. आता आपण काय करूया बैल आता आपण काय लय मोठं करायचं नाही. कारण आता मोठं करायचं काय झाले आपला छोटीच आता बैल करायचे. कुंभारापेक्षा तर निदान आपण बऱ्यापैकी मोठी करायची ती काय. मित्रांनो बघा आता चिखल झालाय. चिखल मळून झालाय. आता हा बैल आपण तयार करणार. आता कशा पद्धतीचा बैल तयार करायचा एक आता आपण एक कशा पद्धतीचा असा बैल. पहिल्या तुमच्या काळात बेंदूर कसा असायचा? बेंदूर आमच्या काळात बेंदूर आल्यानंतर आम्हाला सकाळ कवा उजाडती असं वाटायचं. बेंद्राला मग आम्ही त्यानंतर मग ती गुरं बिरं खेळायची. गुरं धुतल्यानंतर मग ते वारण्याचा डबा आणायचा. मग वारण्या डबा द्यायचा. मग त्यांचे ते धोंड बिगडे सगळे लावायचे. मग असं छंदावा बेंदूर आला की आमच्या जीवनात इतका आनंद आम्हाला त्या सणाशिवाय काहीच नाही. दिवाळीचा सण सुद्धा आम्हाला काही पडतो बेंद्राचा आम्हाला काय राहिलं तर काय सगळे राहिले. पण नाही ती आता पुजायचं म्हणलं तर हा चिखलाचा तर पाकच आता नाद मोडली काय. आता कुंभारी बैल काय ते कुंभाराने काय आता पहिल्या बेंद्राला काय काय असायचं? आता कसं डीजे हे असते. पहिल्या बेंद्राला काय हलगी घुमक ही बैलाच्या वरात काढायचे त्या. आता काय डीजे आणते ती काय आणते ती नाची डोंबारणी आणते ते. आता काय तर राहिले आत्ताच्या ह्याला ही नाही. आता ह्या चिखलाच्या बैला तर पाकच मोडले. आता हे असलं कोण करत नाही. हाय आता सगळे निघले 700 काय का हाताची मेहनत. आता बेंदूर उद्या येणार आहे तर आजपासून आदल्या दिवशीपासून काय काय तयारी असेल? आजपासून तयारी म्हणजे लय तयारी चांगली. हे तुमचं जनावरांची शिंग वळायची ती. परत त्याला पॉलिश करायसाठी आपल्याला कसं बाबा जनावर आपल्याला दिसलं पाहिजे पळवायला तिकडे कोंडऱ्यात न्यायची ती जाणवायला घेऊन आणायची पळवायची घ्यायची मोकळी सोडून. आता वराती फिरायची चालू झाली. आता हे आपल्या गावाला तसं नाही. आता काय जागा नाही पडली. बरं आता मी काय करतोय आता हे बैल मी तयार करायला सुरुवात केली. आता हा बैल कसा करायचा ते मी दाखवतो. हे आपल्याला बैल कसा झाला आता आपल्याला म्हणाव्याची चक्कर म्हणजे आता आणलेला आहे आपण एका
तयार करायचा चाललाय. असं करायचं काय ते आता मी कसं केलंय त्या पद्धतीचं तर आहे. कुंभाऱ्या बैलाचं ही जागची जागी झाला आता की कुंभारानं असं केलंय की कुंभार काय करतंय ह्याचं शिपूट करायचं. असं केल्यानंतर ह्याचाच पाय करायचा. पण आपण हा भाग ह्याचाच पाय आपल्याला बनवायचा. हा साशात आपल्याला उशेन कान बिन शिंग तोंड बनवायचं. म्हणजे 2 भाग करायला लागते ती का? हा मग आता कुंभाराचं काय होतंय कुंभार ह्याच शिंग करणार ह्यालाच मुंडकं करणार त्याला शिपूट करणार. पण त्याला हे आपल्याला शास करायचं असतं. आता माझी पद्धत आणि कुंभारची पद्धत त्यात कसं फरक आहे ते तुम्ही बघा. मला दाखवतो कसं करायचं. मग लहानपणी मुलांना बनवून द्यायचा का? तर मुलं माझ्या मागला आहे गावातली पोरं याची ती मला पहिले 2 जोडी पाहिजे आमच्या तेव्हा काय डिमांड होते इथं. 2 रुपये नुकतं ती 2 रुपयाची नोट तुम्ही बघितली का कधी? हा बघितली. 2 रुपयाची लालगी नोट आणि गुळ तवा गावाला आपल्या गुराळले गुळाचं ती नाही सण झाला. आपल्या तवा पैतवाल्याला काय तेल गुळ दिलं म्हणजे लय भारी असं होतं ते. आता हे बैल आपण तयार करायचा चाललाय. आता ह्याला चिखल असा म्हणावा असा म्हणजे आंबल्याला नाही ह्याला चिखल आता ह्याच्या जरा रीती आहे हे त्याला आता स्वच्छ करायला पाहिजे होतं आपण आणून 1-2-3 दिवस. पण आता हे एकाएकी मला ही बनवायचं. किती बैल आतापर्यंत बनवून दिली असतील लहान पोरासून? आतापर्यंत बरीच बैल बनवून दिली असते ती नाही नाही म्हणते. आता जर असं जर कलाकार कुठला असतं तर पैसे घेतले सुद्धा देत नाहीत. आताची आता पैशाला आज मॉल आहे या कलाला मॉल आहे का नाही तसं पैशाला. आता तुम्ही बघा ना उचलू लागाय गेलं तर म्हणते पहिलं बा पैसे काढ. तर आता असं झालं. आता हे काय ना आता हात मिळते आता सुतारचं काम राहिले का काय सुतारानं आता काय केलंय सगळं हाताचं मेहनत असायचं आहे का ड्रिलच आणते काय आणते सगळं काहीच झालेलं. तसं आता ह्या बैलांचं आपल्या आता पाक नामनिशाण बुडलाय करायचं. ही तुमची बारकी नाते आहेत त्यासने आता हे बैल तयार करायचा चाललाय. आता या नातींना बैल त्या म्हणाले त्या मला बाबा बैल करा ठीक आहे म्हणलं आपण बैल करूया. आता ह्यो बैल आपणाला आता लय दिवसापासून आपल्याला म्हणजे जवळजवळ 25-30 वर्ष झाले हा बैल कधी केलेला नाही. आता आपण ही सुरुवात केली या बेंद्राला. तर आपणाला असं आहे की बैलांचं पाय असं बैलाचं पाय केल्यानंतर हात चिखल असा जरा थोडी रीती आहे. जरा वाळल्यानंतर ते तडकणार. पहिला आपण म्हणजे कसं होतं 15 दिवस अगोदर चिखल आणून मुरवायचा असतो. त्यात आता काय काय ते चिखलामध्ये घोड्याची लीद घालते ती चिखल ही चांगला यावा म्हणून आता आपण ती काय वापरत नाही. तर आता हे आपल्याला काय करायचं असं पाय करायचं इथं असे ह्या आता ह्या कुंभारचं काय केलं असं पाय केले की ती वरच्यावर सेपरेट मुंडक सेपरेट शिपूट सेपरेट सगळं एका ह्याच्यात कुंभारी बैल. पहिल्यांदा ही सगळं पाय बी तयार करणार पाय जुळवणार कसं अंतर पाहिजे काय अंतर पाहिजे म्हणजे आता आपल्याला काय करायचं असं बैल एक शेप आली पाहिजे. सुरुवातीला कच्चा नुसता करून घेणार नुसतं कच्चा तयार करून घ्यायचा. कच्चा करून घेतल्यानंतर का नाही आपण मग त्याला आपण परत उजारा देणार. पायाचं अंतर किती पाहिजे काय पाहिजे ते काय अंतर येते की आपल्याला तयार चालली तयार करत कसं करायचं ते. आता ही माझी बोट चालली पहिले काय 50 बैल म्हणजे काय वाटायचं नाही ते दिवसभर त्या चिखलातच. रात्रीच्या 8 वाजले तेव्हा कुठली लाईट आणि कुठलं दिवा घ्यायचा त्या दिव्यानं नाही तर खंदील त्यात काय दिसते मग असं पाट घ्यायचा पण त्या पाटावर बनवून बसायचं. आता त्याचा पाय आता ते ही झाले ते तेव्हा फक्त साच्या आपल्याला पाय जुळवायचा असं जुळवल्यानंतर आपल्याला खुर्ची कशी असते तपी ती एक जर हे झाली तर तशी ती बघायची. हे आताच्या पिढीला ही माहित नाही. आताच्या पिढीला काय आताची पिढी ह्याची आहे आताची पिढी वेगळी आहे. आपली आता पिढी राहिली मला जी आताची मॉल जी होते ते आता नाही. मला ते कोण ते कुंभार आले चला घरात 100च्या 50 200 रुपये देऊन घेते त्याला आमच्याला म्हणणार बा कोणी चिखलाचं आणायचं मागायचं न्यायचं हा काय का डिमांड राहील म्हणजे करतच नाही ती. काय महत्वाचं काय झालंय
बैल करायला कोणता जाऊ कोणाला येते बैल आता सगळ्या गोष्टी माणसाला ऐकल्या पाहिजेत. ऐकते पाहिजे. आता ही नात बसली बघा त्यांची, शेताना तिला आता हिच्यासाठी बनवायचा चाललाय. इकडं बघ, काय नाव आहे तुझं? आपला बैल उभा राहिला काय तालुका कडाल जिल्हा सातारा. आता फाउंडेशन झालं. आता फाउंडेशन झालं का ना फाउंडेशन आता फाउंडेशन झाल्यानंतर आपण काय करणार आहे आता आपण परत घोटणी करायची कशानं पाण्यानं घोटणी केल्यानंतर आता ह्याला काय करायचं शेपूट करायचं. आमची लहान मुलगी पूनम होती, ती पण म्हणायची मला पप्पा बैल करून द्या. हा, तिला सुद्धा मी बैल बनवून द्यायचं. तिला पण 2 मुलं आमची, सचिन महेश, त्यांना केल्यानं ही पण म्हणायची मला पण द्या. तिला पण आम्ही बनवून द्यायचं. मग ती लहान असल्यावर ती पण खेळायची बैल घेऊन. आता आम्ही लहान असायच का नाही, एवढी कुंभारवाड्यात आम्ही जायचो बैलानं. एवढी मोठी नसायची, मोठ्या मापाची बैल. हे बैल कुंभारी एवढ्या वर्षी उंदरानं काय हे केलं, उंदीर पण मोठा झाला. बारकी असायची. बाकी हे तुम्ही मोठ्या मापाचं केलाय. शेतकरी आता आपल्या नियमानं ह्यो लय लहान झाला. तसं काय हा, ह्यो तसा लय लहान म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून काय बैल निदान नाही म्हटलं तरी 1 फुटापासून असं बैल तरी आम्हाला बरं वाटायचं. काय स्वतः म्हणजे तसा ह्यो लहानच आहे बैल. काय तर आता हे आपण बैल कसा बनवतोय ही बघायचे. कुंभाराचा बैल तुम्ही बनवताना आणि ह्यो आपला जो खिल्लार म्हणते ती तो खिल्लार बैल ह्यो आपला असतो. काय आणि कुंभाराचा बैल म्हणजे कसा असतो, तो कोकणी बैल आला. हा, बारका कोकणी. आणि त्याला शो जी एवढा नसतोय तसा आपल्याला ह्याला शो देता येतो. आपल्याला कसं झालंय आता किती वर्षात बनवाय घेतला बैल? ह्याला जवळजवळ नाही म्हणलं तरी 25-30 वर्ष झाली बनवायचं. आता जरा बोट बी जरा घायला आल्या वाटतं, मी चालत नाही काय ते तर बारका ह्या मग आता ह्याला गुटून घेणार का? घोटायचं. आता ह्याला घोटला का नाही जरा हे आहे का नाही म्हणजे जरा हे नको ही नात आहे तुमची? ही नात. काय नाव तुझं? सचिन कांबळे, लहानाला बनशी, तालुका कडाल जिल्हा सातारा, देश भारत, खंड आशिया. माझ्या शेचे नाव मिनी अंगलवाडी. हुशार आहे ती आत्ताची पोरं हुशार आहेत. ती पोरच माग लागली ती बाबा बैल करा. मी तरी 2-4 वर्ष झालं माग लागते पण मी करतच नाही. काय पण आता म्हणली ती लय करा बस चला म्हणलं आपला तेवढं तरी मी आता टाइमातून टाइम काढून मला माग जनावर ही बघायला लागते ती, त्याच्यामुळे आता पोरांना मी काय करून देत नाही. म्हणजे आता आळशीपणा झाला का आपल्याला पण झालाय. पहिला छंद होता ते आता गेला सगळा. आता हे करायचंय म्हणून पोरांसाठी चला म्हणलं करूया. आपल्याला काय तर करायला काय हरकत आहे ना. त्यासाठी आपल्याला हा बैल बनवायचा आहे. आता हा बैल असा आपल्याला जरा साधारण उदाहरण दिलं का नाही, म्हणजे त्यातली जरा चिखल तसं म्हणावं तसा आपल्याला सापडलेला. पहिला चिखल म्हणजे आंबल्याला चिखल असायचा. आता हा चिखल आपण गेल्याच आपण लगेच उकरून आणलेला असल्यामुळं त्याच्यात कधी इतकी जी असते ती इतकी त्याच्यामुळं जरा गोला येत नाही बरोबर. तरी आपण त्यातनं जरा पाण्याचा हात मारून घ्यावा. आपण केलं का नाही त्याला आता आपण मुडकं कसं करायचं की तुम्हाला मी दाखवेल. मुडक्याला आता बैलांना घोटून घेणार का? आता हे घोटणार म्हणजे आता जरा पाण्यात हात मारून घेणार. जरा ही जरा हे दिसते ना त्याला पाण्याचा जरा मोठी साईज कुठं काय आहे ती असं जरा बोटान करावायचं.
करून घ्या. आता ही आत्ताची पिढी व्हिडिओ बघते आजची पिढी म्हणजे आता ही बघायचे ते खावा झाले ते करायचं आहे ते कधी कला केलेल्या कलाला महत्व आहे. आजकाल कला कुठलीही तुमची बघा कलेला महत्व आहे. पण आता काय का पोरांनाची येतच नाही तर ते करतील काय त्याला. आणि त्यांना पहिलं असं होतं का आमच्यासारखे बघण्यात आणि पोरांना करण्यात आम्हाला पण आता असं कशी करायची ती बैल कशी नाही त्याच्याकडे आमचं आम्ही बघण्यात का नाही आपली लहानपणी शिकवलं असेल की तुम्हाला कोणीतरी. कशाला शिकतो आमचा कुलता एक होता कुलता आमचा लई भारी बैल बनवायचा. हे तुमच्यानं असं बैल जर बनले ना ते टेस्टच लागायचं तीनच बघायचं. पाय 600 आता या सगळं आम्ही पाय तरी उभेवर नाक कान बिन कसे करणार पुण्याला माणसं आहे का नाही असल्या गोष्टी दिले आनंद मानायचे आमचं काय नाही. आता कुंभारान ते गावात केले ते कुंभारान त्याला कुंभारान कोण मला फुकट देत नाही कोणते ते त्याला पैसे माणसं बाजारात जाणते. बाजारात आता हे झाला आपला पैसा काय आपला हा झाला बैल. आता ह्यो झालाय आता मेन बैल झाला. फाउंडेशन तर झालंय. फाउंडेशन झाले. आता तोंड व शीट बनवायचे तोंड आणि बुशेंड आणि बाकीचं त्याचं शरीराचं का शरीरात त्याचं बुशेंड बनवायची परत हे बनवायचं शिंग तोंड कान. आता आपण कसं बैल बनवणार आहे असे गोळे घ्यायचं असे 2 गोळे घेतल्यानंतर त्याला पण त्या अंगाला त्याच्या चेहऱ्याबरोबर त्या अंगाला शोभणारा चेहरा बनवायचा. माती कुठली पण चालती का. माती काळवटीची माती आपली तर राहणं सगळ्या ते काळवटीचीच आहे ती त्याच्यामुळे आपल्याला का नाही काळवटीचीच माती. मित्रांनो बघा जुन्या पिढीचा ह्यो नाद आहे आत्ताच्या पिढीला दाखवायसाठी व्हिडिओ करतोय आपण. ही काय शिंगाचा आकार का. शिंगाचा आकार हे शिंग झालं आपलं. हा आता ही शिंग आपल्याला एक दुसरं एक तयार करायचं काय आपल्याला दुसरं शिंग एक तयार करायचं. जुन्या काळातली लोकांच्याकडे कला लय होती आत्ताच्या पोरांच्याकडे कला नाही. आता कसे पुढे जात आता त्यांना डॉल्बी वाजवायला हवा बघा ती कशी डॉल्बी होऊन असते ती. बघा मित्रांनो अशी कला होती जुन्या लोकांच्याकडे. आपली झाली काय शिंग शिंगाचा साचा झाला. शिंगाचा साचा झाला का. हा आता हा शिंगाचा साचा झाल्यानंतर आपण काय करायचं आहे हा बघा मित्रांनो आकार कसा होता आणि कसा घडला. आता हे कसं आपण केला आकार कुंभाऱ्या बैलात आणि आपल्या बैलात कसा फरक असतो. त्याला पण पाण्याने जरा हे करणार का. पाण्यानं मारणार ठेवतात. आपलं काय झालंय तोंड झालं. झालं का तू हम्म
आता हे आपलं थोडं झालं. आपण आता शेंगा थोडं तर आपण काय करणार आहे असं उभारून देणार. त्याचं आपण त्याला नेमकं काय करणार आहे चिटकवणार काय. पण जुनी लोक काय म्हणायची माहिती आहे का आम्हाला, की आत्ता जी बैल मार्केटला येते ती बाजारातली, ह्या बैलांच्या शिवाय मान नाही सणाला. हा आता कसं आहे ह्याला जे मान जे आहे त्याचा तुमच्या ह्याला मान नाही. आता ते राहिले छाडूच्या बैलाला मान नाही म्हणायचे. नाही नाही. चिखलाचा बैल हा मानाचा बैल. चिखलाचा बैल तुम्ही हा मानाचा. आणि मेन ही आपल्या आता आपण काय करणार आहे शेतीतल्या मातीचा. असं जोडलेलं. हा बघा मित्रांनो कला कशी आहे. आपण असं हे नेमकं जोडलं. नाती आता खुश होतील. आता ना ती खुश होणार नाही. ना ती खुश होते ते पण ती बैल धरून वडते ते हा आणि मग ते मोडून टाकते ते काय. त्यांना काय कळतंय खेळायचं फक्त. बघते तुमच्याकडे कसा बैल तयार हा. करते. चला बैल तयार. बैल झाला का तयार? झालाय आता तयार. तयार. आता आपण काय करणार आहे त्याला ती खायली गळवण. गळवंड. गळवण म्हणते ते आपले काय त्याला काय म्हणते ती गळवण. आता ही गळवण आपण कशी बनवायची. सगळं पार्ट वेगवेगळं बनवलं पार्ट तुम्ही वेगवेगळे. कुंभारी बैलाला कसं होतंय डायरेक्टच. डायरेक्टच. त्याच्या कुंभाऱ्या बैलाला आणि ह्या बैलाला आता जर करून द्यायचं म्हणलं तर आता आहे काय असलं बैल मागे कुंभाराचा धंदा बंद पडेल काय. हे असलं बैल बघितलं नाती नाती बघते ते खेळत खेळत. इकडे एक बसली आहे. किती आहे त्या नाती? ना ते मस्त आहे तर चौघी 5 जणी येते. 5 आहेत त्या. 5 नाते येते. ही बारकी एक आहे ती सगळ्या. सगळ्यात बारकी तिच्यापेक्षा एक अजून लहान आहे. होय इकडे एक बसली आहे. लय वेळ बघत बसली ते आता वाट बघत. आता त्यांना बैल मागते ते ना बैल. आता किती तयार करून द्यायला लागतील. आता ह्यांना नाही नाही म्हणलं तर आता दोघांना 4 जोडी बनवायची. ही आपली झाली गळवंड आपण म्हणतो ती काय हा झाले का. गळवण झाली. तशी आपली गळवंड. आता गळवंड झाल्यानंतर आपण काय करणार आहे त्याला जरा नागपुडी काढणार आपण त्याला. नागपुडी. साधारण काय करायचं अशी काढायची. अशी नागपुडी काढली. तोंडाचा शेप. हा तोंडाचा शेप. काम तसं ही अवघडच आहे. अवघड आहे म्हणजे हे अवघड आहे काम. कारण आता एवढा बैल बनवला एवढा वेळ झालं त्यात वाईट जरी चुकी झाली तरी खराब होणार. खराब होणार खराब. आता आपल्याला काय बनवायचं वशीण काय मागली वशीण. आता मेन भाग आहे वशीण. वशीण आता सगळं पार्ट आलं काय कुंभारी बैलाला असं पार्ट नाही. अंगच शिपूट अंगच नेमकं अंगच सगळं कान अंगच. आता आपल्याला कान आपल्याला सेपरेट करावं लागणार काय. कान सेपरेट झालं की आपण याला काय करणार पट्टा करणार बारक बारक. हा असा पट्टा करायचा आणि त्याला बारकी बारकी मणी करायचा आपली ह्याला गोप मारायचा. आता ह्याला आपण काय करायचं आहे उशीन. त्याला आता उशीन आपण कशी करायची अशी करायची.
आता वशील चालू आहे मित्रांनो. ह्या वशिंड घातली. ही वशींड पूर्ण ज्यावेळेस बैल तयार होईल त्यावेळेस देखून पण येणार त्याला. डोळं राहिले ते अजून. डोळा इथं अजून. डोळं कान वशींड. शोला त्याला पट्टा घालणार का काय? कंडा. हा पट्टा. पट्टा म्हणजे चिखलाचाच पट्टा बनवला. कंडा. हा सगळ्या गोष्टी बारकाईनं करायला लागतील. बारकाईनं करायला लागतंय. पण आता काय झाले आता ही बरेच वर्ष झालं आता सोडल्यामुळं हे काय की आपल्याला म्हणलं का नाही आपण खायला लागलं तर आपण पचतंय का अशा पद्धतीचं हे काम झालं आता लय दिवसात करण्याला. रोजच्या सरावाला आणि कधी ह्याच्या सरावाला फरक आहे ना. पण ती शेवटी जे आमच्या अंगात खाल्लं आहे ते आम्ही अजून विसरलेलं नाही काय. आता ही आपली झाली वशीन. हे झालं वशील. खरं का वशीन आपलं. आता असा दिसायला लागलाय बैल ह्यात असते ती का नाही प्रदर्शनात हा तसला ह्यो बैल आहे. हा पडद्याचा असतो तसला आहे हा बैल. तर शर्यतीच्या मैदानात तर आता काय अशी मोठ्या मापाची बैल दिसत नाहीत ती. नाही काय. जुन्या काळात असेल. जुन्या काळात असं. आता ही आपली वशीन झाली. देखना बैल म्हणजे थोडक्यात थोडक्यात म्हणल्यावर देखणार. पुऱ्या मापाचा. याला म्हणायचं बैल. आता याला आपण डोळं लावायचं. मोठ्या मापाचा ऊसपुरा देखना बैल. आता डोळं लावल्यावर अजून त्याला शोभा येणार. शोभा आहे. जवळजवळ आता अर्धा तास झाला की बनवता. हो अर्धा तास झालं बनवायचं. तयार आपल्याला काय झालं चिकन तयार नसल्यामुळे आपल्याला उशीर झाला. मला चिकन मागण्या 8-10 दिवसांनी 2-4 दिवसापूर्वी जर आणला असता तर तो आम्हाला लवकर बैल झाला. आता आपल्याला काय झालं यातनं जरा थोडी रीती आहे काय. हा. रीती असल्यामुळे जरा अवघड होते. म्हणजे कसं होतं आपल्याला करायला गेलं की असं चिराणला जातो. म्हणून काय झालं त्याला 2-3 दिवस अजून आपण आणायला पाहिजे होता. पण आता आपल्याला काय झालंय एकाएकीच हे झाल्यामुळे आपल्याला तर हे आपल्याला झाले कान झाले. आता सगळं ही बनवणार नंतर आकार त्याला नीट देणार. त्याला आकार नंतर देतात. हा बैल आपला तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे त्याचा पट्टा मारला की आपला बैल तयार झाला. थोडक्यात घोंगरेल आपण कसं म्हणतो घुंगराचा पट्टा. घोंगराचा पट्टा चाळ. आता फिनिशिंग सगळ्यात शेवटला का. फिनिशिंग शेवटचा नंतर हात मारला का नाही तिचा असतं. आता कान कसं आहे ती काय नाही किंवा डोळं कुठं चुकले ती काय ही सगळ्या बघायला लागतात का गोष्टी. तर आता आपल्याला बघा पूर्ण बैल झाले. पूर्ण बैल झालाय. कुंभारच्या बैलात आणि ह्या बैलात काय फरक आहे का तुम्हाला वाटतो का. यात लय फरक आहे. कुंभारचा बैल कसं वाटते तुम्हाला. ती बारक्या मापाची असते ती तिथल्या तिथंच. ह्यो झाला मोठ्या मापाचा बैल प्रदर्शनातला. हा खिलारी बैल. खिलारी बैल झाला. कुंभारी बैल म्हणजे हो कसला झाला. तर आता आपल्याला काय करायचं आता हा आपल्याला गळाभोवतीनं पट्टा मारायचा म्हणजे थोडक्यात घोंगराचा चाळ आपण करतो का ना बेंद्रा दिवशी आपण चाळ घालतो त्या पद्धतीचा आपल्याला ह्यो पट्टा बनवायचा. पट्टा बिट्टा सगळं म्हणजे
बनवायचा. आता ह्यो आपण पट्टा लावून घ्यायचा असा. नाती वाट बघते ते बैलाची. त्यांना आता बैल घ्यायचा ना करून. आता ते हे पोचल्यानंतर आता त्यांना बैल घ्यायचा. काय आता ते काय करतील हा? बैल मोडतील, त्यांना काय उचलणार नाही, कसं पण वाढणार. त्यामुळं त्यांना नंतर बैल द्यायचा. सुकल्यानंतर हा आता आपणाला सण आलाय जवळ. काय तसं आपणाला आता बेंदूर पण आला सोमवारी आल्यामुळे आता हे जरा वाळला ना मला आपल्याला झाला पट्टा. काय पट्टा झाला. आता पट्टा झाल्यानंतर ह्याला आपण काय करायचं, हा थोडं घुंगरं लावायचे आपण. अशी घुंगरं लावली का नाही, घुंगरं पण लावायची. अशी घुंगरं लावायची. खरोखरच्या पट्ट्यागत वाटला पाहिजे. अशी घुंगरं लावायची. बघा अशी कला होती जुन्या काळात. घुंगरं लावायची. हातानं सगळी कला होती. आता हाताची कला राहिलेली ना. आता सगळे विसरून गेले. आता ही तुमची शेवटची पिढी असेल हातानं बनवणार. ही आमची शेवटची पिढी. आमचीच पिढी शेवटची म्हणायची. परत आता असले कोण बनवत आता असल्या होणी शक्य नाही. येणार पण नाही. येणार पण नाही. त्यांना बैल कसा करायचा हे कळणार नाही. आता ही व्हिडिओ बघून व्हिडिओ आहे तिथं एवढंच ती बघणार. हो तेवढंच बघणार. हातानं काय येणार नाही. हातानं करायचं ते मान आधारच लागणार नाही. तर त्या कुंभाऱ्या बैलाला आणि आपल्या बैलाला फारच माणसा फरक असतो. हा आपला देशी बैल आला. देशी बैल, देशी बैल प्युअर खिलारी. प्युअर खिलारी. आणि कुंभारी बैल म्हणजे कसला आला तो, कोकणी बैल नसतो का? कोकणी बारका. ए बा इकडे थांबा. तर याला बैलाला असा आपण सजवला. आता ह्या बैलाला आणि जरा पोट वाढली का नाही चांगली, हा दिसायला छान. आता शोभा आली. हा आता आपला बैल झाला तयार. काय हा बैल आपला तयार झाला. आता ह्याला फिनिशिंग देणार का नंतर? आता फिनिशिंग नंतर देणार की. काय काय वाटतंय, कुठं आकार जास्त कमी आहे, कुठं काय काय करायचं? आता नुकती गुटणी करायची. नुकती कुठं कुठं काय दिसतंय का नाही ह्याला गुटणी करायची. की आता कानात कुठं कमतरता आहे किंवा कशात काय? आपण जरा शेंब्या घालायच्या अशा. शॅम्प्या पण आहेत त्या. होय त्यात अशा शेंब्या घालायच्या. बघा अशी मित्रांनो कला होती जुन्या काळातल्या लोकांची. अशा आपण शेंब्या घातल्या. झाला तयार बैल. बघा मित्रांनो आता बैल कसा तयार झालाय. आता त्याला घोटून वगैरे आता ह्याला नंतर त्याला अशी गुटणी घ्यायची. आपण शेवटला एक व्हिडिओ अजून करूया टोटल सगळा झाल्यानंतर. मित्रांनो बघा आता बैल तयार झालाय सगळा. आता पूर्ण झाला तयार. आता पूर्ण तयार झाला. अर्धा तास गेला पण बनवाय. अर्धा तास गेला बनवायला त्याला. झालाय बैल बघा पूर्ण तयार झाला. खिलारी मोठ्या मापाचा बैल. प्युअर खिलारी त्याला म्हणायचं खिलारी. मग आता जर कोणाला जर शिकायचा असला बैल तर शिकल का असा बैल तयार करायला कोण? शिकणार पण त्याला ती छंद पाहिजे. मनापासून छंद पाहिजे तर ते शिकणार. नाही तर शिकणार. ह्या दोन्हीच फरक. ह्यो शेतीचा बैल हा शेतीचा बैल आणि ह्यो पुऱ्या मापाचा पुऱ्या मापाचा प्रदर्शनातला बैल. पळाव थोडक्यात म्हटलं तरी चालतो. बघा मित्रांनो
किती वेळ लागला ह्या 2 बैलांना करा? त्याला जवळजवळ 1 तासभर गेला माझा, 1.5 तास. 1 तास गेला. हो 1 तास गेला. पण बैल एक नंबर झाले ते. बैल करायला म्हणजे ते आता ही आणि किती वर्षात करतोय. हा. आज 20-25 वर्षात नाही बैल मी बनवतोय. 20 वर्षात ना. हो 20 वर्षात बनवतोय. पहिले मी लहानपणापासून 9-10 वर्षाच्या वयापासून बनवत होतो. हा. पण त्या काळापासून आता आपण सोडलं. आता काय पोरं मोठी झाली आता कशाला कोण काय करते. आता आली निघली कुंभार दाराव बैल घेऊन यायला लागली. बैलच झाली. हा मग ही आता हे करायचं आपल्याला सजवलं एवढं मीच नाही.